नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. कालचा ब्लॉग कंटिन्यू करत आहे आणि ना आता पावसाळा येणार आहे, त्यासाठी साफसफाई सगळीकडे चालू आहे. म्हणजे पत्र्यांवरचे पेपर बदलणं किंवा पालापाचोळा जमा होतो ना वाऱ्यामुळे, तर ते साफ करणं. मी निघाली आहे. चष्मा बनवायला दिलेला 2 दिवसापूर्वी, तर तो घ्यायला मी निघालेली आहे. तर हा कार्ड दिलेला, तो कार्ड दाखवला आणि चष्मा प्रॉपर चेक करून घेतलेला आहे, कारण दोन्ही नंबर माझे वाढलेले आहेत. तर निघाली ना मी तेव्हा अन्वीला आणि नाही, अन्वीलाच घेऊन निघालेली. अर्णवला ट्युशनला पाठवलेलं. मी आणि अन्वी निघाली मार्केटला. तर जाता जाता ठरवलं चष्मा घेईल आणि आतमध्ये मार्केटमध्ये जाईल ह्यासाठी, कारण आईने जोडव्यांसाठी पैसे दिलेले. तर मी जोडव्या या चॉईस केल्या बारीक डिझाईनमधल्या, आणि त्या मी तिथे घालूनही घेतलेल्या आहेत. ते इथे जोडव्या घालून झाल्यानंतर आज जेवण होतं ताईकडेच नॉनव्हेजचं. जवळ्या टाकून आटल्यांची भाजी करायची होती. बरेच दिवस फणस खात होतं, त्या आटल्यानं ताईने प्रॉपर असे सुकवून ठेवलेल्या, त्या फक्त फोडून त्याची भाजी करायची होती. तर आज जवळ्याची आमटी, अंड्याची बुर्जी आणि भात, चपाती आणि ही आटलांची भाजी होती. तर मला ना आटलांची भाजी खूप आवडते आणि मला जमत नाही तसं. तर ताईने व्हिडिओमध्ये असं केलेलं आहे. तर हिने कांदा कापून घेतला आहे. ही व्हिडिओ ना अमोल बनवत होते. ताईने ना बारीक कांदा चिरून घेतला आहे, लसूण ठेचून घेतलेली आहे, जवळा भाजून भिजत घातलेला आहे आणि ते आटल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, फोडणीची तयारी केली. इथे स्वच्छ असं आटला तिने धुवून घेतल्यात. लसूण तेलात टाकले, लालसर झाल्यावर तिने कांदा टाकला त्याच्यामध्ये, आणि आता लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेईल. तर ही व्हिडिओ ना अमोलनी बनवलेली आहे. ताई फोडणी देत होती. आता हिने बाकीचे सगळे मसाले ॲड करून घेतलेले आहेत. हिंग टाकून घेतले, हळद मसाला वगैरे सगळं गरम मसाला टाकून घेतलेला आहे, आणि जवळा टाकून घेतलेला आहे. आणि आता एवढ्या सगळ्या आटल्याही टाकणार त्याच्यामध्ये. आटल्यांची भाजी ना वाटपात पण छान होते, पण जवळ्यात मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे. ते पण अमोल बोलले म्हणून. ताईला येतं आणि अमोल बोलले, त्याच्यामुळे ताईने ठरवलं की करूया. ते इथे थोडंसं पाणी टाकलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता झालेली आहे जेवणाची वेळ. तर अंड्याची भाजी, आटलांची भाजी जवळ्या टाकून, इथे आहे भात, आणि जवळ्याचा रस्सा कैरी टाकून केलेला आहे विदाऊट वाटप. आणि ह्या चपात्या. आम्ही जेवण वगैरे घरी गेलो आणि डायरेक्ट आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी, आज सेकंड डे होता, माहीला स्कूलला घेऊन जायचं होतं. काल तिची जी टेस्ट झाली होती त्याचा रिझल्ट आज लागणार होता. तर तो व्हिडिओ ना मी केला आहे, पण मी तो टाकला नाही आहे. साधारण 2-2.5 तासात तिचा एक्झाम झालेली होती, तर त्याचा रिझल्ट आज लागणार होता. तर आज सोबत ना दीदी पण आहे आमच्याबरोबर, दीदी, माही आणि मी, कारण आम्हाला ठाण्याला जायचं होतं. त्यांचे जे वर्कबुक आहेत ना, टेक्स्ट बुक आणि वर्कबुक, ज्या ठाण्याला ज्योती स्टोअरमध्ये मिळणार असं कळलं. तर मी म्हटलं मी दोघींना घेऊन जाते. आज काय ते फायनल होईलच ॲडमिशनचं, तर ते करून घेईल आणि मग ठाण्याला आम्ही जाऊ. तर इथे माझं प्रिन्सिपलला आम्ही भेटलो, काम झालं आणि आम्ही तिघीही निघालो ठाण्याला जायला. स्कूलच्या अपोजिट साईडला शिवाजी हॉस्पिटल आहे, तिथून आम्ही रिक्षा केली आणि डायरेक्ट गेलो मालतीबाई चिटणीस हॉस्पिटलचे इथे, जिथे सेंट जॉन हायस्कूल आहे ना, तिथे हे ज्योती स्टोअर आहे बुकचं. तर तिथे जाऊन आम्हाला फक्त इन्फॉर्मेशन काढायची होती, कारण ना कळव्यामध्ये कल्पना स्टोअरमध्येच बुक नेहमी मिळतात. अर्धे तर स्कूलमधूनच मिळतात, पण यावेळी स्कूलमधून नाही आहे. तर हे आहे सेंट जॉन स्कूल. तर इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर ते बुक स्टोअर आहे. ॲक्च्युली आम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं की तिथेही बुक आता अवेलेबल नाही आहेत, जे आम्हाला 6 आणि 7 स्टँडर्डचे घ्यायचे होते ते. तर परत आम्हाला तिथून यावं लागलं कळवा नाक्यावर, कारण माहीचं ना ॲडमिशन झालेलं आहे, पण आता मला डी डी काढायचा होता.
तर मग तिथून आम्ही परत ऑटो केली आणि आम्ही निघालो कळवा नाक्यावर GP पारसिकला यायला. कारण आता तिथे DD काढायला किती वेळ लागतो माहिती नाही, तोपर्यंत कल्पना स्टोअरला जायला तेवढा वेळ मिळणार नव्हता आणि आज ना उपवास होता, त्याच्यामुळे जास्त फिरणार नाही मी असं ठरवलेलं होतं. तर इथे मी सगळं फॉर्म वगैरे भरला आणि 15-20 मिनटं बसून राहा सांगितलं. तर मी या दोघींना काम दिलं स्लीप भरायला, कारण आता या 7वीला गेल्यात, त्यांना शिकणंही गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या दोघींकडून मी स्लीप टाईमपास म्हणून भरून घेतलेले आहे. तर तिथून आम्ही घरी आलेलो आहे. येताना मी साबुदाण्याचा वडा घेतला, माईला घरी सोडलं आणि आम्ही दोघी घरी आलेलो आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. बाय, टेक केअर, काळजी घ्या.